नमस्कार मित्रमैत्रिणींनो. परवाच्या दिवशी ध्रुव राठी यांनी बिहारमधलं इलेक्शन हे भारताच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त अनफेअर असलेलं इलेक्शन होतं या अर्थाने एक व्हिडिओ केला. त्याच्यामध्ये 6 असे विषय दिले आणि मोदी सरकार आणि इलेक्शन कमिशन या दोघांनाही ध्रुव राठी यांनी चॅलेंज केलं. ते काय चॅलेंज होतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. यासोबतच तुम्ही बघत असाल ज्या ज्या राज्यांमध्ये SIR सुरू आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्या BLOवर इतकं प्रेशर येत आहे की ते BLO स्वतःला संपवत आहेत. त्यांच्या काही चिठ्ठ्या आणि त्या चिठ्ठ्यांचे काही वाक्य मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. 40 BLOने असं आजपर्यंत केलेलं आहे या 2 महिन्यामध्ये. आणि असं म्हणलं जात आहे की हे यांनी स्वतःला नाही संपवलं आहे. या व्यवस्थेने, या इलेक्शन कमिशनने किंवा या सगळ्या प्रेशरमुळे हे असं झालेलं आहे असं लोक म्हणत आहेत. तुम्हाला मी सांगते, सगळ्यात रिसेंटची केस आहे आजचीच, ती म्हणजे सर्वेश सिंग, मोरादाबादचा हा माणूस. आणि त्या माणसाने काय लिहिलं माहिती आहे त्या चिठ्ठीमध्ये शेवटच्या? तो म्हणतो, आय वॉन्ट टू लिव्ह बट आय एम अनएबल टू मीट द टार्गेट. SIRनी जे आम्हाला टार्गेट दिले ते टार्गेट पूर्ण करणं हे मला शक्य नाही आहे. त्याला 4 मुली आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक चिठ्ठी आहे, गुजरातचा हा BLO आहे. तो काय म्हणतो, आय कॅन नो लॉंगर कॅरी आउट SIR. म्हणजे गुजराती भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मी आता हे करू शकत नाही म्हणून मी हे पाऊल उचलतो आहे. एक अजून BLO आहे ज्याचं लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने असं पाऊल उचललं, कारण की ते लग्न झालं तरी पण त्याला सुट्टी नाही घेता आली. हे कशामुळे होतंय की जे इलेक्शन कमिशनचं जे काम आत्ता ते करत आहेत राज्यांमध्ये जाऊन, या कामाला 2 वर्ष लागतात सहसा. कारण की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे प्रत्येक घरी जायचं, त्यांना फॉर्म द्यायचे, त्यांचे फॉर्म नीट भरून घ्यायचे. हे कामं प्रत्येक घरोघरी जाऊन, घरी काही लोक नसतात, 2-3 दिवस जातात, याला 2 वर्ष लागतात. पण हे काम यांना 2 महिन्यात संपवण्याचं प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त BLO गेलेलं आहे. राजस्थानमध्ये जी भाजपची सरकार आहे तिथे सुद्धा गेलेलं आहे. आणि असं 12 राज्यांमध्ये सुरू आहे. हे BLO हे मॅक्सिमम शिक्षक असतात, शाळेमध्ये जाणारे शिक्षक असतात. आणि हे परेशान झालेले आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता आपण बघूया की ध्रुव राठी यांनी काय चॅलेंज केलं. ध्रुव राठी असं म्हणलंय त्या व्हिडिओमध्ये की हे सगळ्यात जास्त अनफेअर होतं, याचे काही पुरावे दिले. त्यातला सगळ्यात पहिला पुरावा तो म्हणजे महिलांना जे 10-10 हजार रुपये या सरकारने दिले. ते म्हणतायत की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहिता लागू झाली ऑक्टोबरमध्ये. आता ऑक्टोबरमध्ये जर आचारसंहिता लागू झाली तर आपल्याकडे नियम असे होते आतापर्यंत, आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सरकारला असे पैसे नाही ट्रान्सफर करता येत जनतेच्या खात्यात. तरीही ऑक्टोबरला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्याच्या नंतरही नोव्हेंबरमध्ये सुद्धा इलेक्शन सुरू असताना सुद्धा पैसे ट्रान्सफर केले गेले. कारण की जर का ते पैसे असे इलेक्शनच्या 4-5 दिवस आधी, 8 दिवस आधी मिळाले तर इन्फ्लुएन्स राहतो. 2 महिने आधी आले तर लोक विसरून जातात. हे असं केलं गेलं. याच्या आधी त्यांनी सांगितलं तमिळनाडूमध्ये असेल, आंध्र प्रदेशमध्ये असेल, 2024ला हे अशा प्रकारच्या मनी ट्रान्सफर वगैरेवर इलेक्शन कमिशनने रोख लगावली होती की असं चालत नाही, आचारसंहिता लागू आहे. पण भाजपसाठी यांची आचारसंहिता नाही. त्यामुळे तो ध्रुव राठी असं म्हणतोय की हे पूर्णपणे सरकारचं काम करणारे इलेक्शन कमिशन आहे असं दिसतंय. दुसरा त्यांनी पुरावा दिला की जे ट्रेना भरू बिहारमध्ये लोक जात होते, त्यांचे इंटरव्ह्यू ABP माझाने घेतले. इंटरव्ह्यू म्हणजे कुठून आले, कोणी पैसे दिले, त्यातले 5-6 लोकांचे बाईट्स त्यांनी त्या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत. ते प्रत्येक जण असं म्हणतोय की आम्हाला मोदींनी पैसे दिलेले आहेत, आम्हाला भाजपकडून पैसे आले, आम्हाला त्यांनीच तिकीट दिलं. जर इलेक्शन तिथे होत आहे तर स्पेशल ट्रेन कशासाठी पाहिजे ना. याशिवाय या SIRमध्ये 65 लाख लोक वोटर हटवले. जे लोक जिवंत होते त्यांना सुद्धा हटवलं. जे विरोधी पक्षातले होते त्यांच्यातले बरेच लोक हटवले. अनेक लोक म्हणजे ते म्हणतात की कितीतरी लाख डुप्लिकेट वोटर्स आहेत. एकेका व्यक्तीचे 2-2 वोटर ID बनवले. म्हणजे जे SIR म्हणून जे ते म्हणतात ना की आपण स्वच्छता करतो आहोत आणि कारण की चुकीच्या लोकांना हटवण्यासाठी हे करताय, बांगलादेशींना, रोहिंग्यांना हटवण्यासाठी हे करताय. अरे यांची नियत हा बघा डेटा. भाजप सत्तेत असल्यापासून फक्त 1800 लोकांना यांनी 1800 बांगलादेशींना बाहेर काढलंय. आणि काँग्रेसने 10 वर्षात 80,000 लोकांना काढलंय. 80,000 लोकांना 10 वर्षात काढणारे काँग्रेस एकीकडे आणि 1800 लोकांना 10 वर्षात काढणारे भाजप एकीकडे. यांना फक्त राजकारण करायचं, यांना काय बांगलादेशी, रोहिंग्यांना कोणालाच काढायचं नाही. हे इतके नीच पातळीवर गेलेले लोक आहेत हे बोललं जाते. त्याच्यानंतर ध्रुव राठींनी पुढचा पुरावा दिलेला आहे. तो म्हणतो की CCTV फुटेज
CCTV फुटेज आता कोणीच मागू शकत नाही इलेक्शनचं. पूर्वी CCTV फुटेज मागू शकत होते लोकसभेचे याचे. कोर्टाने जेव्हा सांगितलं हायकोर्टाने की CCTV फुटेज द्या महमूद प्राचाला, तर 8 दिवसात कायदा बदलला आणि सांगितलं CCTV फुटेज आता देता येणार नाही. तुम्ही मला सांगा हे काय आहे? जर इतकंच निष्पक्ष आणि स्वच्छ निवडणुका झालेल्या आहेत तर CCTV दाखवा ना तुम्ही, छाती ठोकपणे सांगा अरे हो बघा, दाखवा याच्यातली चूक. हे चॅलेंज केलं पाहिजे. याच्यासाठी पैसे घेतात ना हे लोक, याच्यासाठी पगार घेतात आपल्याकडून 1-1 रुपया जमा होऊन त्यांचा पगार होतो. पण CCTV फुटेज नाही देत आहे. त्याच्यानंतर पुढचा पुरावा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे डबल डुप्लिकेट वोटर्स. तुम्ही पाहिले कितीतरी लोकांचे फोटो त्यांनी टाकले. तिथली तर एक आमदार आहे 2 ठिकाणी तिने मतदान केलेलं आहे. अनेक लोकांनी दिल्लीत मतदान केलं होतं 4 महिन्यापूर्वी, बिहारमध्ये 2 महिन्यांनी मतदान केलंय, काही लोकांनी वेगळ्या राज्यात केलं होतं परत बिहारमध्ये केलंय. कितीतरी लोकांनी आपले पुरावे टाकले आणि असेही डुप्लिकेट वोटर्स हे खूप होते. या सगळ्या गोष्टींवरून ध्रुव राठी असं म्हणतायत त्यांनी चॅलेंज केलंय की नरेंद्र मोदी आणि इलेक्शन कमिशन या दोघांनीही माझ्या या गोष्टींवर उत्तर द्यावं. आता खरंच यांच्याकडे एवढी 56 इंची वगैरे छाती आहे तर बाबा एवढूसा छोटासा युट्यूबर तो करावा खुलासा. तो युट्यूबर जरी असला तरी ही भारतीय जनता आहे, तो भारतीय आहे व्यक्ती. त्यामुळे प्रत्येक भारतीयाप्रती जबाबदार असणं हे या सरकारचं काम आहे आणि ते जर तसं करत नसतील तर आपली लोकशाही कुठे जात आहे. ध्रुव राठी म्हणतो मला काय कुठल्या पक्षाशी लगाव नव्हता, मला हाच पक्ष पाहिजे तोच पक्ष पाहिजे. नाही, मी काय हे म्हणत नाही विरोधक जिंकायला पाहिजे होते, पण ज्या पद्धतीने हे सगळं झालं याने इथून पुढच्या कोणत्याच निवडणुका या फेअर होणार नाही ही भीती आहे. म्हणजे मग तुम्ही शाळा बंद केल्या म्हणून यांना सरकार बदलू शकणार नाही, टॅक्स वाढवले, महागाई वाढवली, रस्ते कच्चे आहेत, कुठल्याही प्रदूषण वाढलेलं आहे म्हणून तुम्ही यांना सत्तेतून बाहेर खेचू शकणार नाही. अशी व्यवस्था यांनी टेक्निकल गोष्टी करून ह्या सगळे इतके घोटाळे करून केलेलं आहे असं ध्रुव राठीने आपल्या या व्हिडिओमध्ये सगळं जे काय आहे ते प्रूफ केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही बघितलं का तो व्हिडिओ? मला असं वाटतं की तुम्ही जाऊन तो प्रत्यक्षात बघा. परंतु ही जी BLOची अवस्था यांनी केलेली आहे, 12 राज्यांमध्ये हे सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये पण SIR होईल तेव्हा इथले पण झेडपीचे शिक्षक जे आहे ते याच्यामध्ये पिचले जातील आणि 2 महिन्यामध्ये टार्गेट पूर्ण करायचं. मग ते कसे काय करणार आहे हो? देतील फॉर्म, काही लोक फॉर्म देत पण नाही, आपल्या मनानेच फॉर्म पण भरतायत, सह्या पण करतायत की आम्ही घरात जाऊन त्यांना फॉर्म दिला म्हणून. इतके घोळ चाललेले या देशामध्ये, इतकं वाईट वाटतं ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लढाई लढली. तो भगतसिंग बिचारा 23व्या वर्षी फाशीला गेलेला आहे का तर म्हणे माझ्या देशामध्ये यांना चांगले दिवस हवे होते. आणि आज या देशाचे आपण त्यांचेच वारस म्हणून काय बघत आहोत. फार वाईट वाटतं ही जी देशाची अवस्था यांनी करून टाकलेली आहे. पण आपल्याकडे एक उपाय आहे, संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, आपण हे बोलत राहिलं पाहिजे, यांना उघडं पाडत राहिलं पाहिजे. कधीतरी अपेक्षा करूया की कोणाची तरी नियत जागेल. तो रोमानियाचा नाही का डिफेन्स मिनिस्टर, खूप वर्षांनी त्याला असं वाटलं अरे आपण खोटं वागलो, सांगावं जनतेला, त्यांनी सांगितलं खोटं वागलं असं. तर कोणीतरी येईल बाहेर आणि हे सगळं सांगेल. मला असं वाटतं की असं कोणीतरी येऊ दे, हीच आपण शेवटी हे करूया. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून एक बातमी ती म्हणजे BLOने टार्गेट पूर्ण केलं तर त्यांना बघा सिनेमाचे तिकीटं, हेलिकॉप्टरची राईड, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत आहेत. मग टार्गेट पूर्ण कसे करायचे तर 1000 फॉर्म आपणच आणायचे, घरी वगैरे देत बसायचे नाही, स्वतःच भरायचे, लेकरांना भरायला लावायचे, सह्या करायच्या, झालं. हे झालेलं आहे. अजित अंजुमनी दाखवले बिहारमध्ये असंच झालेलं आहे. तर हे असे प्रकार या देशामध्ये होत आहे. थांबते.